त्या मंत्रिमंडळात बसलेल्या लोकांशी जुळलेला आहे आणि म्हणून त्यांना वाचवण्यासाठी या सरकारने पूर्ण प्रयत्न सुरू केलेले आहेत आणि खऱ्या अर्थानं संतोष देशमुखच्या प्रकरणामध्ये हे सरकार न्याय देईल हे आता कोणालाच वाटत नाही. आपण पाहिलं असेल परभणीच्या प्रकरणामध्ये पोलिसांनी केलेली कोमिंग ऑपरेशन, त्याच्यामध्ये एका तरुण मुलाचा मृत्यू झाला, लॉचा विद्यार्थी होता आणि मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत सांगितलं की तो मारामुळे नाही मृत्यू झाला, त्याला दम्याचा आजार होता, त्याच्यात त्याचा मृत्यू झाला, अशी खोटी माहिती विधानसभेला देण्याचं काम त्यांनी केलं आणि आम्ही म्हणून त्यांच्यावर हक्कभंग प्रिव्हिलेज आम्ही मुख्यमंत्र्यांना आणण्याचा आम्ही निर्णय केलेला आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो की सरकार हे गुन्हेगारांना पाठीशी घालणारं सरकार आज महाराष्ट्रात आहे आणि 65% दागी मंत्री या सरकारमध्ये आहेत. आपण मंत्रिमंडळात असलेला गुन्हेगाराला वाचवण्यासाठी म्हणतात, आपला आरोप थेट धनंजय मुंडे. मी कोणाचं नाव घेतलं नाही ना, ते सरकारने चौकशीमध्ये काढलं पाहिजे. आमचं काय म्हणणं आहे, ते सरकारमध्ये बसलेले आहेत मंत्री, त्यांच्यावर सुई जाते आहे वारंवार, तिथल्या लोकांची सुई जाते आहे आणि म्हणून सरकार आरोप असताना सुद्धा आम्ही विलासराव देशमुख साहेबांनी त्यांच्यावर आरोप झाले आणि तातडीने त्यांना मुख्यमंत्री पदाचं अलीकडच्या काळामध्ये झालेलं अशा अनेक मंत्र्यांचं आणि मुख्यमंत्र्यांचं उदाहरण मला देता येईल. पण मी तुम्हाला सांगत आहे की यांना ना जनाची ना मनाची लाज आहे, असं हे मंत्रिमंडळ आज राज्यामध्ये आहे. तिकडे भास्कर जाधव म्हणतात की शिवसेनेची काँग्रेस झाली, त्या बैठकीत अशा पद्धतीने त्यांनी वक्तव्य केल्याची चर्चा आहे. काय ते त्यांना आरोप करायचे? मी तुम्हाला सांगितलं की मला या चुटपुट्या अशा वक्तव्याच्या बद्दलचं कुठलंही वक्तव्य करायचं नाही, कारण मला देश महत्वाचा आहे, काँग्रेससाठी देश महत्वाचा आहे, लोकशाही महत्वाची आहे, शेतकरी महत्वाचा आहे, तरुण बेरोजगार महत्वाचा आहे, महागाई ज्या पद्धतीने वाढते आहे, डॉलर रोज मरतोय, 87 रुपयावर आज डॉलर गेला, हे सगळे प्रश्न आहेत. आज देशामध्ये सगळीकडे महागाईचा भडका उठलेला आहे, जनतेचे प्रश्न काँग्रेससाठी महत्वाचे आहे. म्हणून या अशा कोण काय स्टेटमेंट करतात त्याच्यावर प्रतिक्रिया देण्याचं काही भूमिका काँग्रेसची राहणार. हिंदी घ्या बाबा, हिंदी, NDTV, ABP माझा, जी नवीन लोक महाराष्ट्राची जनता बघत असेल आज नवीन लुक मध्ये आज बोहिणी झाली 15 दिवसानंतर. राहुल गांधी कांग्रेस को बचाने के लिए लड़ रहे हैं और मैं देश को बचाने के लिए लड़ रहा हूँ, ऐसा केजरीवाल ने कहा है. कल राहुल जी ने वो भूमिका रखी है कि देश के लिए कौन लड़ रहा है और देश की डेमोक्रेसी के लिए कौन लड़ रहा है.